नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2026 चं आता एग्जाम टाइम टेबल जाहीर झालेले। या एग्जाम टाइम टेबल नुसार तुमची जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा कधी होणार आहे आणि त्या परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे, या सर्व तारखा ज्या आहेत तर ते आपल्याकडे आलेले आहेत। अभ्यासाचं आपल्याला अचूक नियोजन करायचं असेल, योग्य नियोजन करायचं असेल तर या तारखा ज्या आहेत तर ते माहिती असणं इथं गरजेचं आहे। म्हणून आता आपण या तारखा पाहणार आहोत मित्रांनो। आणि यूपीएससी आणि एमपीएससी ची इंटिग्रेटेड पूर्व, मुख्य आणि मुलाखत तर ही संपूर्ण बॅच जे आहे तर ते आपण आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर जे आहे तर ते लॉन्च केलेले। त्यासोबत कृषी सहाय्यक आणि कृषी सेवकच्या बॅचेस देखील आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत। बघा, तुम्ही जर एमपीएससीच्या वेबसाईटवर गेले तरच तिथं पहिले जाता आलेले टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन 2026 17/10/2025 ला आलेली ही अपडेट जी आहे तर ते आपल्याला पाहायला मिळू शकते। त्यासोबतच महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2025 याची पण तारीख जी आहे तर ते आलेली आहे मित्रांनो। तर ही परीक्षा होणार आहे 16 मे 2026 ला, सकाळी पेपर 1 आणि दुपारी 1 पेपर। आणि याचा निकाल कधी लागणार आहे? ऑगस्ट 2026 मध्ये या कृषी सेवेचा निकाल लागणार आहे। आता 2026 साठीची लक्षात घ्या, आता 2025 चे तर फॉर्म वगैरे भरले गेलेले आहेत। आता 2026 साठीची जी काही परीक्षा होणार आहे तिची जाहिरात मित्रांनो कधी येणार आहे? डिसेंबर 2025 मध्ये। डिसेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र कृषी सेवेची जाहिरात येणार आहे। पण ही जाहिरात याच्यामध्ये येते मित्रांनो, आता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा, ज्याला आपण राज्यसेवेची एक्झाम म्हणायचो, तर त्या राज्यसेवेच्या प्रिलिम मध्ये जाता हे ऍड केलेलं पद आहे। याच्यामध्ये आता याची पूर्व परीक्षा लक्षात घ्या, पूर्व परीक्षा प्रिलिम जी एकत्रित होते, ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये आहे, एमसीक्यू टाइप मध्ये आहे, तर ती परीक्षा होणार आहे तुमची 31 मे 2026 ला। 31 मे 2026 नुसार तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेशन जे आहे तर ते करायचंय। आता कोविड नंतर आतापर्यंत एकदाही राज्यसेवा दिलेल्या डेटला झालेली नाही आहे, पण तरी पण तुमची सर्व प्लॅनिंग जी आहे तर ती 31 मे 2026 नुसारच करायची। याचा निकाल पार ऑगस्ट 2026 मध्ये लागणार आहे। ऍक्च्युअली मला हे कळत नाही की परीक्षा जर ऑब्जेक्टिव्ह आहे, ओएमआर स्कॅन करायला किती वेळ लागतो, ओएमआर हे करायला किती वेळ लागतो, तर एवढा काही वेळ लागायला नाही पाहिजे। मेचा लगेच जून मध्ये जर रिझल्ट लागला, जूनच्या म्हणजे 30 दिवस तुम्ही समजायला की जुलै मध्ये रिझल्ट लागायला पाहिजे, कारण की विद्यार्थ्यांना अभ्यास करायला ते कळतं मित्रांनो। तर 31 मेला हा पूर्व परीक्षा होणार आहे। याचा निकाल ऑगस्ट 2026 ला जो आहे तर तो लागणार आहे। आता परीक्षा झाली, पूर्व परीक्षा झाली, आता मुख्य परीक्षा बघा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा ज्याच्यामध्ये कृषी अधिकारी गट अ, कृषी अधिकारी गट ब, कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ, ही आपली डिस्क्रिप्टिव्ह टाइपची होते मित्रांनो। याची तारीख आलेली आहे 15 नोव्हेंबर 2026 रविवारी होणार आहे। सकाळी पेपर 1, दुपारी पेपर 2। आणि नोव्हेंबर मध्ये झालेली परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे? डायरेक्ट मार्च 2027 मध्ये। का वेळ लागणार आहे? कारण की डिस्क्रिप्टिव्ह याचे पेपर चेकिंगला इथं वेळ लागू शकतो, म्हणून त्यांनी खूप मोठी तारीख दिली, म्हणजे डिसेंबर जाईल, जवळपास 4 महिने तुम्हाला इथं लागतील ते पेपरचा रिझल्ट द्यायला। त्याच्यानंतर कुठे इंटरव्ह्यू साठी तुमच्या डेट्स येतील आणि इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाईल। म्हणून आतासाठी जी तयारी करत असाल तर त्यांनी समजून घ्या, तुमची जॉईनिंग डायरेक्ट 2027 च्या शेवटी येणार आहे मित्रांनो, शेवटी येणार आहे। म्हणजे अजून तुम्हाला 2 वर्षाचा कालावधी फक्त एका परीक्षेत देण्यासाठी लागणार, तुमचा पहिला अटेम्प्ट देण्यासाठी जो आहे तर तो लागणार आहे। तर या सर्व हिशोबाने तुम्ही जे आहे तर ते तयारी तुमची केली पाहिजे। आता याच्यात असं देखील सांगितले की शासनाकडून जे काही मागणी पत्र प्राप्त झाले आहेत त्यानुसारच नियोजित जाहिरात आणि परीक्षा घेणे शक्य होतं, म्हणजे शासनाचा पण एक रोल असतो, सामान्य प्रशासन विभागाचा। आता या जाहिरातीच्या आणि परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल होण्याची शक्यता असते, काय बदल होतोच दरवेळी। आणि परीक्षेची योजना, अभ्यासक्रम, पदसंख्या याबाबत सविस्तर तपशील आयोगाच्या जाहिरातीमध्ये उपलब्ध इथं केला जातो। आणि याविषयीची काही अपडेट आल्यावर तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जे आहे तर ते बघायला मिळणार आहे मित्रांनो। आता ही महाराष्ट्र कृषी सेवा जी आहे ना, याची जी प्रिलिम परीक्षा मित्रांनो ही राज्यसेवेसोबत होत असते, म्हणून तुम्ही आपली ही राज्यसेवेची जी बॅच आहे ना, तर आपल्याकडे एक राज्यसेवेची प्रिलिमची पण बॅच आहे मित्रांनो ऍप मध्ये, फक्त प्रिलिम साठी, तर ती पण तुम्ही जॉईन करू शकतात। आपण फर्स्ट टाइम महाराष्ट्रात असं आहे की मराठीमध्ये आणि इंग्लिश या दोन्ही बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत। प्रिलिम साठीच्या मराठी आणि इंग्लिश या दोन्ही बॅचेस ज्या आहेत तर त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत, तर त्या देखील तुम्ही जे आहेत तर त्या जॉईन करू शकतात। काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की आमच्या टीमला कॉल करा। दिवाळी निमित्त 20% ऑफ चालू आहेत इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर, त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकतात। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।